इथं ना उडीद वड्याच्या जागी उडीद वडा पकोडा म्हणलं तरी बी काय हरकत नाही. उडीद डाळापासूनच बनवलेले मी. हाय गाईज, पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. लाडूचा अभ्यास घेत होते आणि लाडूला खूप जास्त भूक लागलेली संध्याकाळच्या टायमाला. म्हणलं काहीतरी बनवू हिच्यासाठी. दुपारी बी ती व्यवस्थित काही जेवली नव्हती, भाजी तिखट होती म्हणताना, आणि ती दही चपाती खाल्लेली. म्हणलं किचनमध्ये गेलं, उडीद डाळ भिजवलेली होती, म्हणलं त्याचंच काहीतरी बनवू. इथं मी उडीद डाळचं सगळं बेटर वगैरे तयार करून घेतलं. उडीद वड्यात जागी इथं पकोडा टाईप असं काहीतरी केलं. खूप छान झालेलं. पहिलं तर थोडंच केलं, पोरांना दिलं टमॅटो सॉस बरोबर आणि तिने आवडीनं खाल्ली. त्यांना आवडल्यानंतर परत मी करायला घेतले. एवढं छान झालेलं होतं ना, लय भारी झालेलं होतं. मी सुद्धा खाऊन बैठलं, खूप छान झालेलं. त्याच्यानंतर ना मी माझ्यासाठी एक कपभर चहा ठेवला. भाऊ बहीण एकमेकाला भरवत होती. मग अभ्यास घेता घेता तिला बी कंटाळा आलेला, वैताग आलेला. अभ्यास पूर्ण घेतला, त्याचा पाठांतर थोडं घेतलं, वाचन घेतलं. मग त्याच्यानंतर थोडा वेळ अर्धा तास त्यांना बाहेर सोडलं भाऊ बहिणींना खेळायला. इथं लाडू सायकल खेळत होती आणि तो डायरेक्ट खाली सोडलं ना, डायरेक्ट ते गेटला जाऊन धरतो. त्याला गेट भरपूर आवडते तिथलं. मग असा होता व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. चला तर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय.